छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला जाऊया पुस्तकांचे मालवणी महोत्सवात प्रकाशन। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात खाद्य संस्कृतीचा सुगंधासोबत साहित्य संस्कृतीचीही दरवळ अनुभवायला मिळाली। मालवणी महोत्सवात लेखिका संध्या सावंत यांच्या छोट्याशा मोठ्या विश्वात चला जाऊया या बाल साहित्य कृतीचे प्रकाशन उत्साहात पार पडले। बाल साहित्यिका डॉक्टर सुमन नवलकर आणि नगरसेवक सीताराम राणे यांच्या शुभ हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले। ठाण्याच्या शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत मालवणी महोत्सव सुरू आहे। दररोज खवय्यांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक भागवली जात आहे। यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय मंगेश पाडगावकर कला दालनात साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। गुरुवारी 12 फेब्रुवारी छोट्यांच्या मोठ्या विश्वात चला जाऊया या बाल साहित्य कृतीचे प्रकाशन संपन्न झाले। या प्रसंगी व्यासपीठावर साहित्यिका प्रज्ञा पंडित, बाल साहित्यप्रेमी राजेंद्र गोसावी, प्रोफेसर संतोष राणे, हेमंत पात्रे, समाजसेवक संतोष बाजी राणे, मनीष वाघ व अनेक निवोदित कवी उपस्थित होते। प्राध्यापिका प्रज्ञा पंडित, लेखिका, समीक्षक, निरूपणकार। मागचे 27 वर्षे ठाणे नगरीमध्ये हे मालवणी महोत्सव हा साजरा होत आहे। मागच्या अनेक वर्षांपासून मी स्वतः दरवर्षी या महोत्सवात येते। ठाण्यात अनेक महोत्सव होत असतात, पण त्यातल्या सगळ्यात आकर्षणाचा बिंदू म्हणजे हा उत्सव आहे। कधीही आलं तरी पहिल्या दिवसापासून गर्दी असते आणि आबाल वृद्धा सगळ्यांसाठी इथे स्टॉल आहेत। प्रत्येक जण इथे आल्यानंतर त्यांच्या आवडीचं काही ना काहीतरी घेऊन जाणार आणि फक्त स्टॉलच नाही तर रोज इथे वैचारिक कार्यक्रम होत असतात, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, बौद्धिक कार्यक्रम होत असतात। तर असे हे कार्यक्रम पुढचे अनेक वर्ष होत राहो ही कोकण ग्रामविकास मंडळाला आणि सीताराम राणेंना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट विलास भास्कर गांगण शिवाजीनगरमध्ये गेली 35 वर्ष राहत आहे। प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे आणि गेली 27 वर्ष मालवणी महोत्सव या कार्यक्रमाचा मी अविभाज्य घटक आहे। पण गेली अनेक वर्ष मी या कार्यक्रमाचं अँकरिंग करत होतो। मी स्वतः कोकणातल्या लांजा तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे आणि त्यामुळे इथे आल्यानंतर मला असं भास होतो की इथे कोकणच अवतरलंय की काय। इथे आल्यानंतर आपल्याला कोकणातल्या ज्या वस्तू इतर ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत त्या सगळ्या वस्तू इथे मिळत असतात। उदाहरणार्थ काजूगर असतील, कडकडे लाडू असतील, सुकी मच्छी असेल किंवा सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे हॉटेल्स असतील, ही सगळी तुम्हाला इथे बघायला मिळतात। त्याच्या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे स्टॉल्स आहेत। मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जे आभूषण आहेत, लहान मुलांसाठी खेळणे आहेत, पानाचे स्टॉल आहेत, पुस्तकांचे इथे वेगवेगळे मोठे मोठे स्टॉल्स आहेत आणि हे सगळं यशस्वीरित्या आयोजन करण्यामागे जो सिंहाचा वाटा आहे तो नगरसेवक श्री सीताराम राणे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा आहे। गेली 27 वर्ष या मालवणी महोत्सवाचा सुगंध मी अनुभवतो आहे। माननीय सीताराम राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 27 वर्ष हे मालवणी महोत्सव नाही तर सगळं कोकणच इथं अवतरतं। सगळी माणसं, इथल्या सगळ्या ज्या संस्कृती आहेत, सगळे जे आपले जुने परंपरा आहेत आणि जेवढं कोकण आपण हृदयामध्ये आपल्या भरून ठेवलेलं आहे। जसं तिकडे गोव्याला तुम्ही गेलात तर माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कडी कपारी मधुनी, घट फुटती दुधाचे, तसं माझ्या कोकणाच्या भूमीत हे जे सगळं रसमय वातावरण आहे ते सीताराम राणे साहेबांनी इथे उभं केलेलं आहे। शिवाजीनगर असो, देवदया नगर असो, वर्तक नगर असो, शास्त्री नगर असो, इतकंच नाही तर अख्खं ठाणे जिल्ह्यातली माणसं, मग ती कोणत्या धर्माची आहेत, कोणत्या जातीची आहेत, काही न बघता ती सगळी एकत्र येऊन कोकणवासीय होतात। आणि यावर्षी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी स्वर्गीय कवी मंगेश पाडगावकर यांचं दालन उभारलेलं आहे आणि या दालनामध्ये अनेक महाराष्ट्रातले नामवंत कवी इथे काव्य वाचन करणार आहेत। एक कवी संमेलन पण झालेलं आहे। संध्या सावंत यांच्या लहान मुलांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं। त्यानंतर प्रज्ञा पंडित यांनी सगळं त्याचं नियोजन केलं। मला खूप आनंद वाटतोय की या संमेलनाचा मला एक भाग होता आलं। धन्यवाद।
भीमराव शिरसाट बोलतोय. आज राणे साहेबांनी जे आज 27 वर्ष चालवलेला आहे मालवणी महोत्सव, हा खरा वाखाणण्याजोगा आहे आणि बघण्याजोगा आहे. कारण जी मंडळी गावानिकडे आली नोकरीनिमित्त, त्यांना गावी जाऊ शकत नाही यात्रेनिमित्त किंवा महोत्सवानिमित्त, तर या इथे आल्यानंतर त्यांना संपूर्ण मालवणचं जे काय खाणं पिणं जे काय असेल ते सगळं इथे मिळतं आणि ते सुग्रास असतं आणि चविष्ट असतं असंच मी सांगू शकेल. एक वर्तकनगर ठाणेनगर नागरिक म्हणून, ठाणेनगर नागरिक म्हणून या मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने आज इथे जे काही छोटे लघुउद्योग आहेत, लघुउद्योजक आहेत, हे घरगुती बनवणारे किंवा अंगणवाडी हे बचत गटाची काही भगिनी आहेत, तर काही ज्या वस्तू बनवतात किंवा विकतात, तर त्याला चांगलं मार्केट इथे मिळतंय आणि रोखीने लोक विकत घेतल्यामुळे त्यांच्या हातात लागलीच रोख पैसा मिळतो आणि खाणाऱ्यांनाही सुद्धा एक चविष्ट आणि ताजं अन्न मिळतं. त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आणि मी या निमित्त राणेसाहेबांना धन्यवाद देईन, एवढंच बोलतो. या मालवणी महोत्सवामध्ये गेली 15 ते 20 वर्ष आपण काव्य संमेलन आयोजित करतो. या काव्य संमेलनामध्ये नवीन जे कवी आहेत त्यांना संधी देतो, व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि त्यांची चांगल्या प्रकारे काव्याला आपण माझी आई कैलासवासी यमुनाबाई बाजी राणे नावाने आपण पुरस्कारही देतो. यावर्षी त्याच्यामध्ये एक विषय आपण ॲड केला आहे की या काव्य संमेलनाबरोबर छोटेखानी साहित्य संमेलन सुद्धा आपण या मालवणी महोत्सवात ठेवतोय. वेगवेगळे साहित्यिक आहेत, आपल्या परिसरात आहेत, ठाण्यामध्ये आहेत. त्यांची एक इच्छा होती की त्यांना सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्यामुळे यावर्षी कवी संमेलनाबरोबर किंवा काव्य संमेलनाबरोबर साहित्य संमेलन सुद्धा आपण छोटेखानी आयोजित करतोय. त्याचं काव्य संमेलन आज झालं, उद्या साहित्य संमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ उद्या. नव कवी आणि नव लेखक यांना प्रोत्साहन मिळणार 100%. या काव्य संमेलन असेल किंवा काव्य स्पर्धा असतील, याच्या सगळ्या नवीन कवींनाच आपण संधी देतो. जे पारंपरिक जुने आहेत त्यांना नाही, पण नवीन हे कलाकार घडावेत, कवी घडावेत, काव्यवाचक घडावेत, या दृष्टिकोनातून नवीन कवींचाच आपण विचार करतो आणि त्यांनाच पुरस्कार दिला जातो. यावेळी असं सुचणे कल्पना की बरेच जण रील दरवर्षी बनवतात, तर यावर्षी आपण या रील बनवण्याची एक स्पर्धा का ठेवू नये आणि त्याप्रमाणे आपण या मालवणी महोत्सवामध्ये रीलची स्पर्धेचं आपण आयोजन केलं. त्यांना बक्षीस आपण 20,000, 15,000, 5,000 अशी बक्षीसं पण देत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ 40 ते 45 रील बनवणाऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहे. कालच एका स्पर्धकाने जे रील बनवलं त्याला 998K म्हणजे जवळजवळ 9,98,000 लोकांनी ती रील पाहिली आणि ह्याने इतरांनी जे आहेत ते 200-100Kच्या खाली नाहीत, म्हणजे 1,00,000-1.5 लाखाच्या वरतीच सगळे व्ह्यूअर्स आहेत. एवढा मोठा प्रतिसाद या रीलच्या माध्यमातून मिळतो. याचं कारण असं आहे की लोक 1-2 मिनिटाची एकाच मिनिटाची क्लिप अगदी सर्वजण पाहतात. ती जर आपण 15 मिनिटं 10 मिनिटं बनवली तर पाहत नाही आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक सध्या या मीडियातला एक चांगला भाग आहे आणि तो लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतोय आणि तीच आमची इच्छा आणि भावना होती की हा जो मालवणी महोत्सव आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. अजून काय विशेष प्रोग्राम तुमच्याकडे आता होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये आमची डबलबारी जी कोकणातलं कलापैकी एक कला आहे आणि कोकणाचं वैभव आहे ती शनिवारी आहे. या परिसरातल्या महिला भगिनींसाठी आपण दरवर्षी खेळ पैठणीचा असा कार्यक्रम ठेवतो. तो कार्यक्रम 2 दिवसाचा आहे आणि मुख्य म्हणजे या परिसरातल्या सगळ्या मुलांना, स्थानिक मुलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी आमचे प्रयत्न असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही 2 दिवस राखीव ठेवले. या परिसरातली सगळी मुलं, त्यांची स्पर्धा असते, ग्रुप डान्स असतील, सोलो डान्स असतील, या सगळ्यांच्या स्पर्धा आपण ठेवतो आणि त्याच्यातून त्यांना बक्षीस देतो. काय आवाहन करावं? नक्कीच या कार्यक्रमाचा मालवणी महोत्सवाचा उद्देशच मुळात तो आहे की कोकणातले शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवांना रोख पैसा या माध्यमातून मिळतो. त्यांची उत्पादनांना मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरामध्ये बाजारपेठ मिळते आणि याच्या माध्यमातून कुठच्याही दलालाशिवाय त्यांच्या खिशात थेट पैसा जातो आणि त्यांना मदत होते, आर्थिक मदत होते आणि गेली 28 वर्ष हे होत आहे. त्यामुळे या माझ्यासारख्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मालवणी महोत्सव होतात आणि त्या माध्यमातून आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या खिशात थेट पैसा जातो. या आमच्या 10-11 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जवळ 10 ते 15 कोटीची उलाढाल होते आणि तो पैसा थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खिशात जातो, कुठच्याही दलालाविना. ही चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही की हा फार मोठा आहे,
पण तुका म्हणे त्यातल्या तसं इतर याच्याप्रमाणे आपला थोडासा हातभार या आमच्या कोकणातल्या आर्थिक प्रगतीसाठी लागतो, याचा आम्हाला आनंद आहे. नक्की आवाहन करेन. शेवटचे 7 दिवस शिल्लक आहेत, 18 तारीखपर्यंत आहे. तर आपण सर्वांनी या मालवणी महोत्सवात 18 तारीखपर्यंत एकदा तरी यावं आणि या मालवणी महोत्सवाला भेट द्यावी, हे आवाहन तुमच्या माध्यमातून मी करेन. धन्यवाद.